मग आता आपल्या सिलेबसचं नाव काय आहे किंवा मराठी विषयाचं काय नाव आहे हे आपल्याला माहिती सर्वांना. या ठिकाणी दिसतंय करिक्युलम अँड पेडॅगॉगी स्टडीज मराठी. म्हणजेच काय की अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्रीय अभ्यास मराठी असं या विषयाचं नाव आहे. तर हा जो विषय आहे हा तुम्हाला येतोय आवाज बाकीच्यांना? आवाज नाही येते मॅडम. ओके. मॅडम येतोय आवाज? किती लोकांना येतोय? हो येतोय मॅडम. हा, माझ्याकडे आता आज फुल रेंज. येतोय मॅडम. हा, ज्यांच्याकडे आवाज येत नसेल ना तर त्यांनी काय करायचंय की थोडीशी जागा आपली चेंज करायची आहे. आणि जर इतरांना पण म्हणजे असं लक्षात आलं की नाही मॅडमचा आवाजच येत नाहीये तर त्यावेळी मला कॉल करा. कॉल करा म्हणजे या ठिकाणी सांगितलं तरी चालेल. तर आता आपण मराठी विषयाचा अभ्यास या ठिकाणी लक्षात घेतोय. सुरुवातीला उद्दिष्टे नेहमीप्रमाणे. तर मॅडम हा, तर या ठिकाणी उद्दिष्टांमध्ये तुम्हाला दिसतंय की प्रशिक्षणार्थ्यांना आशययुक्त अध्यापन पद्धतीची संकल्पना व संरचना समजून घेण्यास मदत करणे. मग आता मराठी हा जो काही विषय आहे तर हा विषय आपल्याला शालेय स्तरावर तुम्ही अभ्यासलेला आहे, ग्रॅज्युएशन स्तरावरती तुम्ही अभ्यासलेला आहे. पण मग आता बीएडच्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये हा विषय वेगळ्या पद्धतीने लक्षात घेणार आहोत आपण. तो म्हणजे आशययुक्त अध्यापन पद्धती. मग ही जी आशययुक्त अध्यापन पद्धतीची जी काही संकल्पना आहे तर ती आपल्या शिक्षण शास्त्रासाठी किंवा एकंदरीत शालेय शिक्षक म्हणून तुम्हाला खूप महत्त्वाची असणार आहे. आणि म्हणून ह्या दृष्टिकोनातनं हा विषय आपल्याला अभ्यासायचा आहे. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट या ठिकाणी सांगितलंय की प्रशिक्षणार्थ्यांना मातृभाषेचे स्वरूप, महत्त्व, अध्यापनाची उद्दिष्टे समजून घेण्यास मदत करणे. मग आता प्रशिक्षणार्थी म्हणजे तुम्ही सर्वजण प्रशिक्षण घेणारे. तर तुम्हाला मातृभाषेचं स्वरूप नेमकं काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, किंवा मग आपण जे काही मराठी विषयाचं अध्यापन करणार आहोत तर ह्या अध्यापनाची उद्दिष्टे नेमकी कोणती आहेत तर हे सर्व तुम्हाला या पेपरच्या माध्यमातून कळणार आहे. तिसरं उद्दिष्ट या ठिकाणी सांगितलंय की विद्यार्थ्यांना मराठीच्या निम्न स्तरावर अध्यापन, या ठिकाणी जे काही तुमचे शब्द तुटलेले दिसत आहेत तर ते आपण लक्षात घेऊन घ्यायचे आहेत. तर अध्यापन करण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या अध्यापन पद्धतीची तंत्रे व प्रतिमाने यांचा परिचय करून देणे. म्हणजे या उद्दिष्टामध्ये काय लक्षात येतं की निम्न स्तर म्हणजे जे काही खालचे वर्ग आहेत की जे लहान वयोगटाचे, ज्याला आपण प्राथमिक स्तरावरचे म्हणतो, तर या प्राथमिक स्तरावरच्या विद्यार्थ्यांसाठी जे काही अध्यापन करायचं आहे तर या अध्यापन करताना कोणकोणत्या अध्यापन पद्धती आहे, कोणती तंत्र आहेत किंवा कोणती प्रतिमानं आहेत तर यांचा अभ्यास करायचा आहे. तर हे सगळे शब्द तुम्हाला नवीन आहेत. प्रतिमानं असतील किंवा मग आणखी अध्यापन शास्त्र काय आहे तर हे हळूहळू आपल्याला या पेपरच्या माध्यमातून समजणार आहे. इथे फक्त काय लक्षात घ्यायचंय की मला प्राथमिक स्तरातल्या विद्यार्थ्यांना जर शिकवायचं असेल तर हे शिकविताना माझ्या समोर नेमकं काय म्हणजे किती मोठं शिक्षणशास्त्राचा अभ्यास आहे, अध्यापन शास्त्र आहे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या अध्यापन पद्धती आहेत, प्रतिमानं आहेत, या सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला या पेपरच्या माध्यमातून कळणार आहे. त्यानंतर पुढचं पाचवं उद्दिष्ट या ठिकाणी, चौथं उद्दिष्ट सांगितलेलं आहे प्रशिक्षणार्थ्यांना निम्न स्तरावरील पाठ्यपुस्तकातील गद्य आणि पद्य वाङ्मय प्रकाराची स्थूल ओळख करून देणे. या पेपरचा आणखी उद्देश काय आहे की प्राथमिक स्तरावरती जे काही पाठ्यपुस्तकं आहेत तर या पाठ्यपुस्तकामध्ये गद्य आणि पद्य वाङ्मय म्हणजेच काय तर कविता आणि धडे नेमके कोणकोणते आहेत तर त्याची एकंदरीत ओळख करून तुम्हाला या सिलेबसच्या द्वारे मिळणार आहे. पाचव्या उद्दिष्टामध्ये म्हटलेलं आहे की प्रशिक्षणार्थ्यांना निम्न स्तरावरील व्याकरण अध्यापनाचे महत्त्व समजून घेण्यास मदत करणे. म्हणजे जे काही प्राथमिक स्तरावरचे विद्यार्थी आहेत तर त्यांना आपल्याला व्याकरण का शिकवायचं आहे, त्या व्याकरणाचं महत्त्व काय आहे तर हे तुम्हाला या पेपरच्या माध्यमातून समजायला सहज होणार आहे. त्यानंतरचं पुढचं उद्दिष्ट सांगितलेलं आहे सहावं की प्रशिक्षणार्थ्यांना मातृभाषा मराठीच्या अध्यापनाचे
नियोजन, मूल्यमापन सतत करता यावे, हे मूल्यमापन नेहमी करता यावे यासाठी सक्षम बनविणे. म्हणजे हे जे काही मूल्यमापन आहे तर हे मूल्यमापन आपण कशा प्रकारे करायचे, तर हे याचा अभ्यास आपल्याला हा पेपर सांगणार आहे. त्यानंतर पुढचं उद्दिष्ट आहे प्रशिक्षणार्थ्यांना मातृभाषा शिक्षणाचे महत्त्व आणि आवश्यक कौशल्य समजून घेण्यास मदत करणे. या उद्दिष्टामध्ये तुम्हाला काय शिकायला मिळणार आहे की जे काही कौशल्य आहेत मातृभाषा किंवा मातृभाषेचं शिक्षण देण्यासाठी कोणकोणते कौशल्य आहेत, तर त्या कौशल्यांचा अभ्यास तुम्हाला या विषयामधनं होणार आहे. स्पीकर ऑफ करून घ्यायचा आहे, बाकीच्यांचा आवाज येतोय. आणि शेवटचं उद्दिष्ट म्हटलेलं आहे प्रशिक्षणार्थ्यांना लेखन, मातृभाषा मराठीची सद्यस्थितीतील आव्हाने पेलण्यासाठी सक्षम बनविणे. म्हणजे बीएडचे प्रशिक्षणार्थी जे काही आहे किंवा तुम्ही सर्वजण या ठिकाणी मराठीचा अभ्यास करणारे विद्यार्थी, तर तुम्हाला लेखन किंवा मग आणखी मातृभाषा मराठीच्या सद्यस्थितीमध्ये नेमकी कोणती आव्हानं आहेत तर ती पेलण्यासाठी सक्षम करायचं आहे. तर आव्हान जर आपण लक्षात घेतोय तर सहज आपल्याला लक्षात येतं की आज म्हणजे आजकाल मराठी शाळांपेक्षा इंग्लिश आणि किंवा मग सेमी इंग्लिश अशा स्वरूपाच्या शाळा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या आहेत आणि मराठी शाळेकडे पालकांनी पण आणि विद्यार्थ्यांनी पण थोडीशी पाठ वळवल्याचं दिसतं. एकंदरीत अशा सगळ्या आव्हानांना आपल्याला समोर जाऊन किंवा या आव्हानांच्या समोर आपल्याला चांगल्या प्रकारे आपलं अध्यापन करून मराठी विषयाचं महत्त्व जे आहे तर ते संपूर्ण समाजाला पटवून देणं हे आपलं काम आहे. तर एकंदरीत ह्या संपूर्ण पेपरमध्ये तुम्हाला काय अभ्यासायचंय, थोडक्यात जर सांगायचं झालं तर आशययुक्त अध्यापन पद्धती काय आहे त्याचा अभ्यास आपल्याला या पेपरमधनं करायला मिळणार आहे. त्यानंतर मराठी भाषा ही प्राथमिक आणि माध्यमिक या दोन्ही स्तरावरती आपण शिकवणार आहोत. तर प्रामुख्याने प्राथमिक स्तरावरती नेमका शिकवितांना कोणत्या अध्यापन पद्धती असल्या पाहिजे किंवा कोणती तंत्र आपल्याला वापरणं गरजेचं आहे, कोणती कौशल्य या ठिकाणी उपयुक्त आहे यांचा अभ्यास आपल्याला या पेपरमधनं मिळणार आहे. याशिवाय पण आणखी व्याकरणाचा भाग सुद्धा या संपूर्ण पेपरमध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे. मग हा संपूर्ण जो अभ्यास आहे हा तुमचा एकंदरीत 8 युनिटमध्ये विभागलेला आहे. तर या 8 युनिटचे म्हणजे ह्या 8 युनिटमधलं सुरुवातीला आपण पहिला युनिट जे आहे तर हे लक्षात घेणार आहोत. तर तुमच्या स्क्रीनवरती युनिट क्रमांक 1 दिसतंय. तर आता इथून तुम्हाला सर्वांना लिहून घ्यायचंय. तुम्ही मराठी विषयाची जी वही लावणार आहात तर त्या वहीमध्ये पहिल्या पानावरती तुमचा सिलेबस असणं आवश्यक आहे. म्हणजे संपूर्ण वर्षभरामध्ये तुम्हाला काय काय शिकायचं आहे हे तुम्हाला त्या वहीच्या पहिल्या पानावरती सहज लक्षात येईल आणि म्हणून तुम्हाला हा सिलेबस लिहून घ्यायचा आहे. मग आता घटक क्रमांक 1 ज्याला आपण युनिट म्हणतो, तर घटक क्रमांक 1 नाव आहे आपल्या पहिल्या युनिटचं किंवा पहिल्या घटकाचं आशययुक्त अध्यापन पद्धतीची किंवा आशययुक्त अध्यापन संकल्पना आणि स्वरूप. पहिल्या घटकाचं नाव लिहून घ्या, आशययुक्त अध्यापन संकल्पना आणि स्वरूप. यामध्ये एकूण आपल्याला 5 सब युनिट लक्षात घ्यायचे आहेत. या 5 सब युनिट मधलं पहिलं सब युनिट आहे आशययुक्त अध्यापन पद्धतीची पूर्व पीठिका. सिलेबस मधले काही फॉन्ट या ठिकाणी तुटलेले आहेत आणि म्हणून आपण लक्षात घ्यायचंय काय आहे हे की आशययुक्त अध्यापन पद्धतीची पूर्व पीठिका. मग आता आशययुक्त अध्यापन पद्धतीच्या पूर्व पीठिका या सब युनिटमध्ये आपल्याला काय लक्षात घ्यायचंय की ही जी काही आशययुक्त अध्यापन पद्धती आहे तर ह्या संकल्पनेचा उदय नेमका का झाला, किंवा मग ही कधी आपल्या समोर मांडण्यात आली किंवा शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमामध्ये या संकल्पनेचं उपयोजन कधीपासून झालं या गोष्टीचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. आता 1.2
1.2 काय म्हणतंय? आशययुक्त अध्यापन पद्धतीचे महत्त्व आणि गरज. आशययुक्त अध्यापन पद्धतीचे महत्त्व आणि गरज असा दुसरा उपभाग आपल्याला यामध्ये बघायचा आहे. दुसरं सब युनिट आहे आणि याच्यातनं आपल्याला ही जी काही आशययुक्त अध्यापन पद्धती आहे ही शिक्षकाला महत्त्वाची का आहे, तिची गरज नेमकी काय आहे, हे आपल्याला या भागामध्ये अभ्यासायचं आहे. मग हे आशययुक्त अध्यापन नेमकं काय आहे हे तुम्हाला आपण जसा तास म्हणजे हे संपलं आपलं सिलेबस लिहून की मग पुढच्या तासाला आपल्याला लगेच पहिल्या युनिटला आपल्याला सुरुवात करायची आहे आणि त्यावेळी तुम्हाला समजावून सांगितलं जाईल की ही आशययुक्त अध्यापन पद्धती नेमकी काय आहे की जी तुम्ही आजपर्यंत अभ्यासलेली नाहीये. आता 1.3 1.3 मध्ये काय आहे? आशययुक्त अध्यापन पद्धतीचा अर्थ व संकल्पना, की ज्याचं आपण महत्त्व बघितलंय वरती, किंवा ती उदयाला केव्हा आणि का आली हे आपण वरच्या 2 भागात पाहिलंय. तर त्याचंच आपल्याला ह्या ठिकाणी काय पाहायचंय तिसऱ्या सब पॉइंट मध्ये, की आशययुक्त अध्यापन पद्धतीचा अर्थ आणि संकल्पना. अगदी म्हणजे छोटा छोटाच भाग आहे, याच्यामध्ये फारसं विस्तृत लेखन नाहीये ह्या 5ही याच्यामध्ये, तर ते आपण व्यवस्थित बघणार आहोत. त्यानंतर 1.4 1.4 मध्ये काय? आशययुक्त अध्यापन पद्धतीची वैशिष्ट्ये. ही वैशिष्ट्ये कोणती आहे ते आपण ह्या भागात पाहणार आहोत. 1.5 मातृभाषा मराठीची संरचना. म्हणजे आपली जी काही मातृभाषा आहे किंवा ज्याला आपण मराठी हा जो काही आपला विषय आहे, तर ह्या विषयाची संरचना नेमकी काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. थोडक्यात तुम्हाला लक्षात येतं की जर मराठी विषय म्हटला तर आपल्याला 3 घटक त्यामध्ये महत्त्वाचे येतात. ते म्हणजे गद्य, पद्य आणि व्याकरण. मग या गद्य, पद्य आणि व्याकरणाचे आणखी उपप्रकार आहेत. जसं गद्य यामध्ये पत्रलेखनापासून मोठमोठ्या कथा, कादंबऱ्या किंवा नाटक हे सगळं या गद्य भागामध्ये येतं. पद्य भागाच्या उपप्रकारामध्ये तुम्हाला माहिती की विविध प्रकारच्या कविता असतात, त्यामध्ये निसर्ग वर्णनाच्या असतात, देशभक्तीच्या असतात, अशा विविध प्रकारच्या कविता आहेत. व्याकरणाचेही अनेक प्रकार आहेत. तर ह्या सगळ्यांचे एक दृश्य स्वरूपातली जी काही आकृती आहे ती आपल्याला संरचनेच्या दृष्टिकोनातनं अभ्यासायची आहे. मग आता तुम्हाला लक्षात आलेलं असेल की पहिलं प्रकरण तुम्हाला काय बघायचं आहे, तर आशययुक्त अध्यापन पद्धतीच्या संकल्पनेचं आणि स्वरूपाचं. आता हे लक्षात आलं असेल तर आपल्याला दुसऱ्या सब युनिटकडे, दुसरं जे काही युनिट आहे ते ह्या दुसऱ्या घटकाकडे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. दुसरा घटक जो आहे त्याला नाव दिलेलं आहे मातृभाषा मराठीचे स्वरूप आणि उद्दिष्टे. मातृभाषा मराठीचे स्वरूप आणि उद्दिष्टे लिहून घ्यायचे सगळ्यांनी. यामध्ये पण एकूण आपल्याला किती भाग दिसत आहेत, तर 5 भाग दिसत आहेत दुसऱ्या युनिटमध्ये. पहिला भाग आहे यातला मातृभाषा मराठीचे स्वरूप, गरज आणि महत्त्व. आता यातला बराचसा भाग तुमचा ग्रॅज्युएशन लेवलला झालेला असेल, तुम्हाला मराठीचं स्वरूप माहिती असेल की मातृभाषा मराठीचं स्वरूप नेमकं काय आहे, त्याच्यानंतर त्याची गरज काय आहे आणि महत्त्व काय आहे. हा भाग तुमचा ग्रॅज्युएशन लेवलला झालेला असेल. असं असलं तरी पण आपण आपल्या म्हणजे ॲज अ टीचर किंवा शिक्षक या नात्याने याचा अभ्यास आपण या भागामध्ये करणार आहोत. दुसरं सब युनिट आहे मातृभाषा मराठीचे प्राथमिक शिक्षणातील स्थान. तो फॉन्ट तुटला तिथे नीट लक्षात घ्या. मातृभाषा मराठीचे प्राथमिक शिक्षणातील स्थान. एकंदरीत फर्स्ट इयरला तुम्हाला पूर्ण प्राथमिक शिक्षणाचा अभ्यास करायचा आहे. तर मग प्राथमिक स्तरावरती मातृभाषा मराठी
ही हा जो पेपर आहे हा सक्तीचा पेपर आहे, जसं तुम्हाला लक्षात येतं, ज्याला आपण कंपल्सरी म्हणतो. याचं स्थान कसं आहे तर कंपल्सरी स्वरूपाचं आहे. म्हणजे पहिलीमध्ये जर ॲडमिशन घेतली मुलांनी तर पहिली ते एकंदरीत आपण 8वी पर्यंत प्राथमिक शिक्षण लक्षात घेतो, प्राथमिक स्तर लक्षात घेतो. तर या संपूर्ण 1 ते 8 या वर्गांमध्ये मराठी हा विषय कसा आहे, हा सक्तीचा विषय आहे, तो कंपल्सरी विद्यार्थ्याला शिकणं गरजेचं आहे. तर या व्यतिरिक्त आणखी इतर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तर त्या आपण ह्या भागामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर तिसरा भाग दिलाय अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तक, अर्थ व स्वरूप. अभ्यासक्रम सांगितलेला आहे. यामध्ये तिसऱ्या भागात काय बघायचं आपल्याला, की मराठी विषयाचा अभ्यासक्रम. त्यानंतर पाठ्यक्रम, मराठीचे पाठ्यपुस्तक, ह्या 3 संकल्पना आहेत. अभ्यासक्रम, पाठ्यक्रम आणि पाठ्यपुस्तक या 3 संकल्पना आहेत. तर ह्या तिन्ही संकल्पनांचा अर्थ आणि स्वरूप आपल्याला या भागामध्ये अभ्यासायचं आहे. अभ्यासक्रमाला आपण इंग्रजीमध्ये करिक्युलम म्हणतो, पाठ्यक्रमाला सिलेबस म्हणतो आणि पाठ्यपुस्तकाला टेक्स्टबुक म्हणतो. आता मराठीचा विषय आणि इंग्रजी इथे का सांगणं गरजेचं आहे, तर आपण जनरली काय करतो की अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम यामध्ये आपण म्हणजे दोघी एकच आहेत असं आपण लक्षात घेतो, पण या दोघांमध्ये फरक आहे. तर हा नेमका फरक काय आहे हे आपल्याला या भागामध्ये लक्षात घ्यायचं आहे. थोडक्यात जर या ठिकाणी सांगायचं झालं तर मराठी विषयाचा अभ्यासक्रम जो आहे तर हा आपल्याला इयत्ता 1ली पासून तर उच्च शिक्षणापर्यंतचा लक्षात येतो. मग पाठ्यक्रम काय, तर पाठ्यक्रमामध्ये इयत्ता 1लीचा मराठी, इयत्ता 2रीचं मराठी, असं करत करत इयत्ता 8वी 9वी 10वी हे स्वतंत्ररित्या जेही वर्ग आहेत तर त्या वर्गांना शिकवले जाणारं मराठी हे पाठ्यक्रम आहे. तर अशा रीतीने ह्या 3 संकल्पना जरी आपल्याला दिसल्या की यामध्ये फरक आहे, फरक असला तरी सुद्धा त्या एका दिशेने जाणाऱ्या आहेत हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. म्हणजे दोन्ही दृष्टिकोनातनं आपल्याला हा भाग पाहायचा आहे की एकतर या तिन्ही संकल्पनांमध्ये फरक आहे आणि फरक जरी असला तरी त्या एका दिशेने जाणाऱ्या आहेत. यानंतरचा चौथा भाग आहे. चौथ्या भागामध्ये मातृभाषा मराठीची सर्वसामान्य व वाङ्मयीन उद्दिष्टे तुम्हाला अभ्यासायची आहेत. स्पीकर ऑन ऑफ करा. हा, कोण बोलतंय? स्पीकर ऑफ करा आणि जर काही शंका असेल तर विचारायला हरकत नाहीये. स्पीकरचा करकर आवाज येतोय, डिस्टर्ब होतो. तर मातृभाषा मराठीची सर्वसामान्य आणि वाङ्मयीन उद्दिष्टे आपल्याला चौथ्या भागात पाहिजे. 5व्या भागामध्ये मातृभाषा अध्यापनाची उद्दिष्टे बघायची. मग वाङ्मयीन उद्दिष्टे आणि अध्यापनाची उद्दिष्टे यामध्ये फरक आहे. मातृभाषा अध्यापनाची जी उद्दिष्टे आहे तर म्हणजे आपण अध्यापन करताना, मराठीचं अध्यापन करताना आपल्या डोळ्यासमोर कोणकोणती उद्दिष्टे असली पाहिजे तर ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. तर अशा रीतीने युनिट नंबर 2 जे आहे तर हे पण खूप मोठं नाहीये. युनिट नंबर 2 हे जे तर हे छोटंसं युनिट आहे आणि या छोट्या युनिटमध्ये मात्र खूप महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. तुम्ही ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत जे काही मराठी शिकलेले आहेत तर त्यातला थोडाच भाग याच्यामध्ये आहे, पण बाकी सर्व आपल्याला या शिक्षक होण्याच्या दृष्टिकोनातनं हा भाग अभ्यासायचा आहे, म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे. तर आता इथे म्हटलंय मातृभाषा अध्यापनाची उद्दिष्टे 5व्या भागामध्ये, तर त्यांनी 2 प्रकारची सांगितलेली आहे. त्यातलं अ सांगितलंय भाषिक उद्दिष्टे, ज्याला कौशल्य म्हटलेलं आहे. आता भाषिक उद्दिष्टे किंवा कौशल्य नेमके काय तर तुम्हाला माहिती असेल. लेखन आहे, त्याच्यानंतर वाचन आहे, भाषण आहे, जे संभाषण आहे. तर हे सगळं काय, श्रवण सगळ्यात पहिले आधी काय होतं, आपण म्हणजे जर सिक्वेन्स, याला सिक्वेन्स महत्वाचा असतो या सगळ्या कौशल्यांना. आधी आपण ऐकतो, ऐकल्यानंतर आपण बोलतो, बोलल्यानंतर आपण विचार करायला लागतो. तर ह्या सगळ्या ज्या काही ही जी काही कौशल्य आहे तर ह्या कौशल्यांचा अभ्यास आपल्याला या उद्दिष्टांमधनं करायचा आहे. श्रवण भाषण हे महत्वाचे आहेत आणि मग त्याच्यानंतर वाचन आणि लेखन. तर ही मातृभाषा अध्यापनाची काही उद्दिष्टे आहेत, ती भाषिक उद्दिष्टांमध्ये येतात. त्यानंतर
वर्ग अध्यापनाची उद्दिष्टे आहेत. मग वर्ग अध्यापनाच्या उद्दिष्टांमध्ये आपण ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य या स्वरूपामध्ये आपण ही वर्ग अध्यापनाची उद्दिष्टे पाहणार आहोत. तर अशा रीतीने हे युनिट नंबर 2 जे आहे हे लहान जरी असलं तरी खूप महत्वाचं आहे हे लक्षात येतं. आता याच्यानंतर तिसरा युनिट नंबर 3 नाव आहे युनिट नंबर 3चं मराठीच्या मराठीच्या निम्न स्तरावरील अध्यापन पद्धती आणि तंत्रे. तर युनिट नंबर 3चं शीर्षक काय आहे? आपला हा जो काही मराठी विषय आहे तर ह्या मराठी विषयाला आपण प्राथमिक स्तरावरती जर शिकवणार आहोत तर त्या स्तरासाठी कोणत्या अध्यापन पद्धती किंवा कोणती तंत्रे असली पाहिजे असं या शीर्षकाचा अर्थ आहे. तुम्ही लिहून घेतलं असेल मराठीच्या निम्न स्तरावरील अध्यापन पद्धती व तंत्रे. मग यामध्ये एकूण 4 उपभाग आहेत. त्यातला पहिला भाग सांगतो किंवा पहिलं सब युनिट आहे मातृभाषा अध्यापनाच्या पद्धती. पहिला भाग कोणता आपण बघणार आहोत तर मातृभाषा अध्यापनाच्या पद्धती. मग ह्या सर्व पद्धती तुमच्या निम्न स्तरावर म्हणजे प्राथमिक स्तरावरती तुम्हाला त्या उपयुक्त असणार आहेत. त्यातली पहिली पद्धती इथे दिलेली आहे कथन. ते काय शब्द काय दिसतो तुम्हाला? कथन येतो. कथन पद्धती. त्यानंतर चर्चा पद्धती, परिसंवाद पद्धती, सर्वसमावेशक पद्धती, अवगामी आणि उद्गामी पद्धती. पुन्हा एकदा लक्षात घ्या या कोणत्या पद्धती आपल्याला अभ्यासायच्या आहेत तर कथन पद्धती सगळ्यात पहिली पद्धती आहे कथन पद्धती. त्यानंतर चर्चा पद्धती, परिसंवाद पद्धती, सर्वसमावेशक पद्धती, अवगामी आणि उद्गामी पद्धती. तर तुम्हाला या पद्धतींपैकी कथाकथन पद्धती कदाचित माहीत असेल. है ना? कथाकथन पद्धती तुम्ही बघितले म्हणजे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी तुम्ही तिचं नाव ऐकलेलं असेल त्यामुळे मग कथाकथन पद्धती तुम्ही व्यवस्थितरित्या केलेली आहे. पण मात्र इतर पद्धती ज्या आहेत तर त्या इतर पद्धती आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहेत. तर त्या तुम्हाला जसे आपले तास सुरू होतील त्याप्रमाणे तुम्हाला त्याचा अभ्यास करता येईल. त्यानंतर दुसरा सब युनिट या ठिकाणी लक्षात येतंय मातृभाषा अध्यापनाची तंत्रे. पहिल्या भागात पद्धती पाहिल्या, दुसऱ्या भागामध्ये आता तंत्रे. मग तंत्रे कोणती कोणती आहे? नाट्यीकरण. नाट्यीकरण पहिलं तंत्र आहे की एखादी पाठ्यपुस्तकामध्ये एखादी धडा असा आलेला असतो की त्याच्यामध्ये संवाद असतात आणि त्या संवादाचं मग आपल्याला नाटकामध्ये रूपांतर करून आपण मुलांना ते शिकवू शकतो. ती नाट्यीकरण पद्धती झाली. त्यानंतरची पर्यवेक्षित अभ्यास. म्हणजे आपण फक्त पर्यवेक्षण करायचं, मुलांनी वाचन सांगितलं असेल तर ते वाचन कसं करतायत, लेखन सांगितलं असेल तर लेखन कशा प्रकारे करतायत, त्यामध्ये ते कुठे चुकतायत का, मार्गदर्शन आपल्याला यामध्ये करायचं आहे. तो पर्यवेक्षित अभ्यास आहे. तिसरं तंत्र दिलंय भूमिका पालन, ज्याला आपण रोल प्ले म्हणतो ते भूमिका पालन. त्यानंतर बुद्धिमंथन आणि कथाकथन. कथन पद्धती आपण बघितली आणि आता इथे तंत्र कोणतं बघायचंय तर कथाकथन. आणि पुढचं दिलंय खाली प्रश्नोत्तर तंत्र. तर एकंदरीत ही सर्व तंत्र आपल्याला बघायची आहेत. म्हणजे अध्यापन करताना कोणती कोणती तंत्र आपल्याला वापरायची तर ही सर्व तंत्र या ठिकाणी वापरायची आहेत. त्यानंतर तिसरा सब पॉइंट आहे समवाय संकल्पना. समवाय संकल्पना. समवाय याचा अर्थ काय तर इतर विषयांशी असलेला संबंध. मग आता मराठीचा इतर विषयांशी समवाय. मग कोणत्या कोणत्या विषयांशी संबंध येतो मराठीचा तर हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, विज्ञान, गणित आणि संस्कृत. तर या सर्व विषयांचा
मराठीशी जवळचा संबंध आहे आणि तो आपल्याला या भागात अभ्यासायचा आहे. आणि शेवटचं सब युनिट या ठिकाणी आहे. हे झालं की आपल्याला थांबायचं आहे कारण आपली मीटिंग संपायची वेळ झालेली आहे. तर चौथा आणि शेवटचा भाग आहे मातृभाषेच्या चांगल्या पाठ्यपुस्तकाचे अंतर्गत निकष. हे दोन प्रकारचे आहेत, अंतर्गतपणे आणि बाह्यपणे.